वसंत ऋतुचर्या। हम्म। वसंत में पंचकर्मा विधान। हेमंत में संचित हुआ कफ वसंत काल में आने वाले पर सूर्य की किरणों से पिघलकर स्रोतों द्वारा शरीर में फैलकर जठराग्नि को मंद कर देता है और अनेक प्रकार के ज्वर आदि रोगों को उत्पन्न कर देता है। इसलिए वसंत ऋतु में फाल्गुन चैत्र में कफ शोधनार्थ अनुबंध के रूप में प्रकोपित वात तथा पित्त के शोधनार्थ वमन आदि पंचकर्मा करना चाहिए। वसंत ऋतु में अपथ्य। वसंत ऋतु में भारी पदार्थ, आम्ल पदार्थ, स्निग्ध और मधुर पदार्थ का आहार नहीं ग्रहण करना चाहिए तथा दिन में सोना भी नहीं चाहिए। आता इथे वसंत ऋतू जे सांगितलेला आहे यात काय एक थोडासा चेंजेस असा येतं की जसं थंडी आधी पडून गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये एक संधानाची अवस्था म्हणजे कफ वाढवण्याचा प्रकार झालेला, ठीक आहे। तसं थंडीच्या दिवसात तेल गोठतात है ना, त्याच्यानंतर शरीराचे स्रोतसही अवरोध होतात। मग ही सगळी जी घटना घडत आहेत याला कुठेतरी निसर्गाकडूनच एक विलयन अवस्था यायला पाहिजे, म्हणून सूर्याचा ताप वाढलेला आहे आणि ताप वाढला तसं काय होईल, कफ जे आहे ते पातळ व्हायला सुरुवात होते। कफ पातळ झाला की स्रोतस जे आहे शरीरातून एक्स्ट्रा तयार झालेला कफ जो आहे किंवा कुठल्याही गोष्टी ते बाहेर फेकायला लागते आणि ते बाहेर फेकल्या की शरीराला मोकळेपणा येते, म्हणजे नैसर्गिक ती शुद्धी करण्याचा एक प्रकार आहे, ठीक आहे ना। तर इथे काय होईल, वसंत ऋतूमध्ये कफ शोधनार्थ जे सांगितलेलं आहे कधी कधी त्यात वात आणि पित्ताचा पण अनुबंध आहे, तो पण तिथं शुद्ध होऊन जाते। तर त्या ठिकाणी आहार कसा करायचा आहे ते तिथं सांगितलेलं आहे, ठीक आहे। आहार विहारामध्ये वसंत ऋतूमध्ये व्यायाम, उट्टण, धूमपान, कवल धारण, जसं तेलाचा कुल्हा करणं, अंजन, गुनगुने जल के साथ पैर को धोना, हाथ पैरों को धोना, स्नान करना, चंदन और अगर का लेप, आहार में जौ और गेहूं का आटा, ठीक है। हरिन का भेद या लावा, बटेर, सफ़ेद तितर मांस लेना, दोष रहित सिधु का या और माधविक मद्य पीना, वसंत ऋतु में कुसुमित वन उपसव सुखद अनुभव करना। त्याच्यानंतर आणखी काय दिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून अशा पद्धतीचं वागणूक सांगितलेली आहे जिथे कफाचा क्षय होईल। कफ जे आहे जे वाढत आहे विलयनावस्थेमुळे शरीरात तिकडे तिकडे पसरत आहे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून तशा प्रकारची उपाययोजना खाण्यापिण्यात आणि राहणीमानात दिलेलं आहे। मग ते एक्स्ट्रा जास्त जर होत असेल तर तिथं वमनासारखं पंचकर्म सांगितलेलं आहे है ना। तर इथं मोस्टली वमन जे आहे का करतात, कारण की दोष उत्क्लेशित अवस्थेत। उत्क्लेश म्हणजे काय, शरीर त्याला स्वतःहून बाहेर काढण्याची जी एक इच्छा असते, प्रवृत्ती असते, ती म्हणजे उत्क्लेश अवस्था। आणि ती अवस्था दिसत असताना एकतर स्वस्थ व्यक्ती ते दिसेल किंवा आजारी व्यक्तीत तुम्हाला जर दिसत असेल तर त्या आजारानुसार ती असेल। तर त्यावेळेस एक नॉर्मल जी त्याची एक रूटीन चालू आहे, कुठलाही आजार नाही आहे, पण नैसर्गिक दोष तर प्रकोपित होत आहे। मग ते नैसर्गिक दोष जे प्रकोपित झालेले आहे त्याला बाहेर काढण्यासाठी जो सगळ्यात चांगला काळ आहे कफाचा, तो वसंत ऋतू आहे। पुढे वाचा। ग्रीष्म ऋतुचर्या का आधार। ग्रीष्म काल में सूर्य अपनी किरणों से जगत के स्नेह को पिता रहता है, इसलिए ग्रीष्म में मधुर शीत द्रव्य तथा स्निग्ध खान पान हितकर होता है। शीतल जल के साथ चीनी और घी मिला सत्तू मंत्र का सेवन अच्छा पथ्य है। जंगल पशु पक्षियों का मांस, घी। आता इथे एक तू पाहिलं असेल की ऋतुचर्या कुठली असेल, कुठल्याही ऋतूत जे राहायचं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे, निसर्ग जसा वागत आहे त्यानुसार खानपानात बदल केलेला आहे। निसर्गाने समजा आता ग्रीष्म ऋतूमध्ये शरीराचं शोषण सुरू केलं, शरीरातल्या धातूचं शोषण करायला, जलांशाचं शोषण करायला सुरुवात केली, तर बरोबर ग्रंथकार काय करतील किंवा ऋषीमुनींनी काय सांगितलं, त्यावेळेस तुम्ही जलाचं प्रमाण शरीरात वाढवा, म्हणजे जो भाग शोषित होत आहे त्याला तुम्ही आधार द्या। त्याच्यानुसार काय होईल, शरीर बॅलन्स राहील। म्हणजे एकीकडे नळाची तोटी ओपन जर असेल तर एक भांडं भरल्याबरोबर दुसरं भांडं
असलं पाहिजे, तर ते पाणी वाया जाणार नाही. आणि जर पाणीच नसेल तर आहे त्या पाण्याला वाचवा. मग निसर्गामध्ये ग्रीष्म ऋतू कसा आहे, शरीरातलं पाणी शोषून घेणारा. जिथं जिथं स्निग्धता असेल, जिथं जिथं ओलावा असेल, तो भाग ओलावा कमी करण्याचं काम तेज धातू करतो. तेज ऊर्जा जी आहे ती करते. ती जसं कमी होत जाईल तसं त्याच्यामध्ये ओलावा कमी दिसतो. नमस्कार. पेशंट असतात, किडनीचे पेशंट होते ते. त्यांचं क्रिएटिनिन जवळपास झालेलं होतं 13-14 क्रिएटिनिन होतं. सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की वाचणार नाही आहे, तुम्ही घरी घेऊन जा. तर त्या पेशंटला आपण एक 21 दिवस पस्तीचा कोर्स केला असेल पूर्ण. 21 दिवसामध्ये आणि सोबत औषधं केल्यानंतर त्यांचं आता क्रिएटिनिन 2 वर आहे. एवढं नॉर्मल झाले. म्हणजे इव्हन दो त्यांना गाडीतून आणलं होतं, 4 लोकांनी उचलून आणलं होतं. त्यांना कुठली सुदबुद नव्हती, सगळं ड्राउझी होता पेशंट. जसं ICU मध्ये कसा पेशंट असतो तसा पेशंट होता. आणि डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की आता घरी तुम्ही त्यांना 8 दिवसासाठी 15 दिवसासाठी घेऊन जा, त्याच्यानंतर कदाचित ते राहणार पण नाही. पण म्हणतात की ज्याचं कुठंतरी प्राबल्य असते किंवा जीवन आहे असं त्यांनी विचार केला असेल. आणि आयुर्वेदाकडे त्यावेळेस ते कोणीतरी त्यांना सांगितलं की बाबा एकदा तुम्ही इकडे जाऊन याच्या आधीचे जे पेशंट बरे झाले होते त्यांनी तिकडचा पत्ता सांगितला. इथं आल्यानंतर पंचकर्म वगैरे सगळं औषधं केलं, तर हळूहळू पेशंट खायला प्यायला लागला, सगळं व्यवस्थित झालं. आता तर असं आहे की बाहेर जाऊन वडे खात आहे. बरा इतका झाला की आता भूक खूप वाढली. सगळं त्याच्या पत्नीने खूप केलं. मिसेस जी होती त्याची, तर मी सांगितलेलं सगळं ते आहार वगैरे सगळं व्यवस्थित जसं तसा फॉलो करत होतो. HB त्याचं 5च होतं, 5 का 6च HB झालं होतं. एवढ्या HBवर पण त्या पेशंटनी त्याचे सगळं आहाराचं सगळं सांगितलेलं होतं, त्याच्यानुसार केल्यामुळे आत्ता जवळपास 11पर्यंत HB गेलं. आणि भूक वगैरे सगळी त्याची प्रॉपर झाली. पण जसं त्याचा पेशंट चांगला व्हायला लागला, क्रिएटिनिनचे रिपोर्ट नॉर्मल आले त्याचे बऱ्यापैकी, तर त्याचं ते कॉन्फिडन्स वाढला. त्याला असं वाटलं की आपण पूर्ण बरं झालो. झाले त्याला 2-1 महिने झाले, येत पण नाही ते. औषधं घेते, पण सोबत त्यांनी आपलं नुकसान करणं सुरू केलं. काय पेशंटला बरं झालं की तेच. आपल्या इथं एक प्रॉब्लेम आयुर्वेदामध्ये आणखी एक वेगळा आहे की जो पेशंट बरा होतो ना, तो फॉलोअप द्यायला थोडासा कंटाळा करतो. कारण त्याच्यात काय कारण पण तसेच आहेत की एकतर आपली औषधं अशी असतात की काढा घ्या, ते उकळा, पथ्य पाळा, आणि माणसाला नियमात राहू वाटत नाही ना. म्हणजे मला कोणी जर म्हणत असेल की रोज 5 वाजता उठा, तर भले मुश्किलने मी 15 दिवस, 1 महिना, 2 महिने करेल. त्याच्यानंतर एक दिवस तरी असं वाटेल ना की थोडं 7 वाजेपर्यंत झोपावं. रोज भाकरी खायच्या किंवा तुमच्या पथ्याचं खायचं, आणि मग कधीतरी त्याला एक दिवस बाहेरचं जाऊन भजे खाऊ वाटेल. कंटाळा असेल ना ते पेशंट, किती नाही म्हटलं तरी. पण ते चांगलंही लक्षण आहे आणि वाईटही लक्षण आहे. वाईट लक्षण याच्यासाठी आहे की चांगल्या गोष्टी ज्या आहेत ना टिकवून ठेवणं कठीण जाते. आणि वाईट गोष्ट अशी आहे की ज्या थोडंसं वेगळं पण म्हणून काही बाहेरचं खाल्लं जाते, त्याची चव खूप चांगली लागते. म्हणजे आता तू घरी केलेला पिझ्झा पाहशील किंवा काही एखादं हे असेल तर त्याची चव एवढी चांगली लागणार नाही. पण बाहेर केलेला, ते भलेही त्याने काही कचरा टाकला असेल त्याच्यात, पण ते चव लागते. तर तशा वेळेस त्यांना ते चव पुन्हा पुन्हा रिपीट खायची इच्छा होते. त्याच्यातून दोष तयार होतो, मग आजार पण वाढायला लागते. आणि पेशंटच्या नाही लक्षात. पेशंटला तेव्हा असं वाटतं की आपण बरंच आहोत. शरीर बरेच दिवस तग धरून ठेवते, नॉर्मल ठेवते शरीराला. सस्टेन जी कॅपॅसिटी असते ती चांगली असते शरीराची. आणि निसर्गाचा नियमच आहे की स्थिरता ठेवणं. पण बाहेरचं खाण्याने किंवा नियम न पाळल्याने हळूहळू दोष तयार होतो. काय होते पेशंट कधी येत होते. ठीक आहे, पुढे वाच. ग्रीष्म ऋतु में अपत्य, ग्रीष्म ऋतु में मध्य थोड़ा ले अथवा सर्वथा न ले, या अधिक से अधिक जल परत मिला असं करना वाचताना नाही चाहिए. तुझ्या डोक्यात काय प्रश्न यायला पाहिजे माहिती आहे का. म्हणजे मला असं वाटायचं कधी कधी की ग्रंथकार मद्य पियाला का सांगतात. हां, मग ते कामवासनेविषयीच्या विषय आहार आणि याच्यामध्ये ऋतूनुसार दिनचर्येमध्ये काय येतात, किंवा याच्यामध्ये मांसाहाराचं वर्णन काय आहे, असे प्रश्न यायला पाहिजे. आता
ग्रंथकार जेव्हा विचार करत असतील जीवनाचा, ठीक आहे, तेव्हा त्यांना एक प्रश्न पडत असेल की जीवन म्हणजे काय. पहिला उत्तर येते त्याच्यामध्ये की जीवन सगळं सुखासाठी चालू आहे. तू इथं आली, मी इथं बसत आहे, किंवा मी पेशंटला पाहत आहे, किंवा कुठल्याही दिवसभराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अल्टिमेट काय शोधतो, त्यातून सुख मिळालं पाहिजे. मग सुख मिळालं पाहिजे तर जीवनाला सुख देणाऱ्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी आहेत. मद्य, शरीर सुख, त्याच्यानंतर तुमचं मांसाहार किंवा आहारातले वेगवेगळे व्यंजन, हे सगळं शरीराचं एकाच वेळेस दोन गोष्टीमध्ये फायदा करून देतात. एक तर मनाला सुख देतात आणि दुसरं शरीराला सुख देतात. तिसरी गोष्ट आहे की शरीराचं भरणपोषण पण करतात. आणि नियोजन तसंच आहे. तुमचं नियोजनच असं असलं पाहिजे की शरीराला एकाच वेळेस तिन्ही गोष्टी मिळाल्या तर ते जास्त आनंदी होते. आणि म्हणून दिनचर्या सोबत इन्क्लूड केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. ते आपल्यासारखे नाही सांगत. म्हणजे आपण आत्ता वैद्य लोक कसं सांगतो की तुम्ही हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं नाही सांगत. तो एकदा जर पाहिलं, पूर्ण आहार विहाराच्या चर्येमध्ये सांगितलेलं आहे. चांगली गोष्ट आणखी चांगली कशी करून सांगता येईल ते सांगितलेलं आहे. म्हणजे जसं आता मद्य आहे, मद्य वाईट आहे आपल्याला माहीत आहे, किंवा मद्य घेऊ नये, किंवा शारीरिक सुखाबद्दल चर्चा करणं, विचार मांडणं हे चुकीचं वाटते आपल्याला, मनात त्याची भावना चुकीची येते. किंवा मांसाहार करणं, खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, व्यंजनाबद्दल बोलणं, काहीतरी असं वाटतं की आपण हावरटपणा करत आहे, है ना, किंवा खाण्याच्याच मागे जास्त लागलेलं असं वाटतं. पण शरीराला त्याची गरज आहे. शरीर जे आहे ते या तिन्ही गोष्टीचा समतोल राखून चालतं. आणि नकळत काय होतं की जसं शरीराच्या बाबतीत त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात, तर ते निसर्गाचा एक नियम पण पाळत आहे. प्रत्येक प्राणी ते नियम पाळत आहे की नाही. अन्न लागत आहे, शरीराला शरीराचं सुख लागत आहे. ते शरीराचं सुख समजा स्त्री पुरुष एकत्र येऊन घेत असतील तर तिथे नवीन प्रजोत्पन्न, जे आपण म्हणतो की नेक्स्ट जनरेशन तयार करण्याचं एक सुप्त गुण त्याच्यात आपोआपच येत आहे. भलेही दिसत असताना ती असं समाजाच्या दृष्टिकोनातून चार चौघात बोलण्याचे विषय जरी नसले तरी निसर्गाच्या नियमासाठी ते फार मोठी गोष्ट नाही आहे. निसर्ग काय म्हणते की नाही, स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतर नवीन एक जन्म घेणारा जे मूल आहे ते नवीन पिढीला तयार करेल. त्याला त्याचं चक्र चालवायचं आहे. चक्र चालवत असताना त्याला ह्या गोष्टीचं काही फार महत्त्व नाही. ती नैसर्गिक गोष्ट आहे. आणि नैसर्गिक गोष्टीला नाही का लाज लज्जा किंवा शरम ह्याच्या हिडन पॉलिसी नाही आहे तिथे. आता आपण फक्त स्त्री पुरुषाचा विचार करताना अशा पद्धतीनं विचार करतो, ठीक आहे, की ती एक विशिष्ट बाब आहे किंवा तिच्या बाबतीत फारसं बोलू नये असं आपण पाहतो. पण निसर्गात इतर प्राणी मात्र त्याच्या बाबतीत खूप मोकळेपणानं वागताना दिसतात. आपण दिसत नाही, कारण आपल्याला एक भीती आहे, कारण आपण एक समाज रचना केलेली आहे. या गोष्टीला घरापर्यंत लिमिटेड ठेवलेलं आहे. आपण विवाह संस्था घेतलेली आहे की नाही, विवाह करूनच नंतर ह्या गोष्टी करायला पाहिजे. आपण त्याचे नियम बांधून ठेवले. आणि नियम का बांधले, त्याच्या मागचं कारण होतं. निसर्गामध्ये इतर प्राणी जे आहेत हे जसं एक सर्वोत्तम अवस्था येण्यासाठी, क्वालिटेटिव्ह वर्क होण्यासाठी ते सिलेक्टिव्ह मेथड वापरतात. सिलेक्टिव्ह मेथड म्हणजे कसं की समजा जर एका प्राण्याला ब्रीड करायचं आहे, कुत्रा आहे किंवा कुत्री आहे, ठीक आहे, यांना ब्रीड करायचं आहे, तर ते प्रत्येकाला ऑप्शन देत नाही. ते काय करत आहे की त्या समूहातला एक चांगला नर जो त्याची ताकद चांगली आहे त्याला निवडते आणि त्याच्यापासून पुढची पिढी तयार करते. आणि त्याच्यानंतर कमकुवताला जे आहे ते मिळतं. मग हे असं का केलं असेल, कारण की निसर्गात संघर्ष खूप आहे. निसर्गात राहणीमानाचा जो संघर्ष आहे, जीवनमानाचा जो संघर्ष आहे, तो अन्नासाठीच नाही आहे, तर जिवंत राहण्यासाठी पण संघर्ष आहे. तर इतर प्राण्यांना जिवंत राहण्याचा संघर्ष सतत आहे. पुरुषाला किंवा स्त्रियांना किंवा आपण माणूस जे आहे, मानवजातीला जे आहे, हा संघर्ष त्यांनी कशामुळे कमी करू शकले ते, तर त्यांच्या राहणीमानात त्यांनी पैशाला, तुमच्या समाजव्यवस्थेला, परिवार संस्था जी आहे ती, विवाह संस्था जी आहे, आणि समाजात राहताना समूहासोबत राहणं, याच्या माध्यमातून ते कमी करण्याचा प्रयत्न केला. पण नियम तोच आहे.
पाळावं त्याच पद्धतीने लागते. फक्त आपण एक समाजरचना व्यवस्थित केली, वेगळी केली, म्हणून आपले ते प्रश्न थोडे कमी झाले आणि म्हणून कदाचित आपण त्याच्यावर कमी बोलतो. ठीक आहे. तर इथे जसं आता मदिरापान आहे, तर हे सगळ्यासोबत आपण करू शकतो का? नाही करू शकत. पण ग्रंथकार सांगतात किंवा तुम्हाला हीच मद्य पियायचं आहे, क्वालिटी वर्क सांगतात. तुम्हाला काय करावं लागेल की या पद्धतीचं मद्य तुम्ही पिया. कुठल्या ऋतूत? वसंत ऋतूचं वातावरण कसं आहे? वसंत ऋतूच्या वातावरणामध्ये कफाला पातळ करणारं आणि कफाचं विलयन आणखी प्रॉपरली करणारं, कफदोष करणारं जे मद्य सांगितलेलं आहे ते पियायला सांगितलेलं आहे, सिधू आणि माधविक. ठीक आहे. माधविक म्हणजे काय? तर मधापासून तयार केलेलं मद्य. त्यावेळेस एक तू विचार करू शकते, त्या काळामध्ये जर मद्याला इतकं महत्त्व असेल की ते औषध स्वरूपात वापरलं जायचं आणि मग त्याचाच एक पार्ट म्हणून जे आहे आपण आसवारिष्ट वापरतो. आता जे आपण आसवारिष्ट करतो किंवा अल्कोहोल फर्मेंटेशन जे आहे ते करून जी औषधं बनवतो, याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा पार्ट काय की हे कफदोषाला जे आहे ते लवकर बाहेर काढतात. पित्ताच्या काळात आसवारिष्टाचा वापर कमी आहे आणि जेव्हा थंडीचा प्रसंग आहे किंवा थंडी आहे किंवा उष्णता जिथे वाढवून दोष बाहेर काढायचे आहे, त्या ठिकाणी आसवारिष्ट वापरायला सांगितलेलं आहे. तर मद्य तिथं काम करते आणि मद्य पेनिट्रेटिंग आहे, व्यवयायी विकासी आहे, स्रोतोसामध्ये जास्त आतमध्ये जाणार आहे आणि दोषाला बाहेर काढणार आहे. म्हणून कदाचित कफदोषाला एकदम आतून बाहेर काढण्यासाठी मधापासून तयार केलेले मद्य आणि सिधू नावाचं एक मद्य जे आहे ते पण इथं वापरायला सांगितलं. त्याचं पण तसंच उपयोगिता आहे. ठीक, पुढे. ग्रीष्म ऋतु में विहार. ग्रीष्म ऋतु में दिन के समय शीतल कमरे में सोए और रात को शरीर में चंदन का आलेप कर हवादार भवन के ऊपर छत पर खुली चांदनी के स्पर्श से शीतल स्थान में शयन करना चाहिए. गले में मोती या मणियों की माला से रंगीत होकर चंदन के जल के छिड़काव से शीतल और कोमल करो. ये स्पर्श से डुलाए जाते हुए व्यंजन की वायु के सुख स्पर्श का अनुभव करते हुए आसन पर बैठना चाहिए. ग्रीष्मकाल में स्त्री समूह से विरक्त होकर शीतल वन, उपवन, शीतल जल और शीतल पुष्पोद्यान का आनंद अनुभव करना चाहिए. आता पहा, इथं जसं वसंत ऋतू झाला तसं तसं काय होत आहे, सूर्याची प्रखरता वाढत आहे. आता सूर्याची प्रखरता वाढेल तर जलांश शोषून घेईल, निसर्गात पाण्याचं प्रमाण कमी होईल, तसं शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होईल. मग आता शरीराला आनंद देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या जे आहे, जसं थंड वारा आहे, सावलीचं ठिकाण आहे किंवा गर्भगृह आहे जिथे थंडावा आहे. आता तू शंकराची जेवढे मंदिरं पाहशील, शिवपिंडी जिथं पाहिलेल्या आहेत ते गर्भगृह आहेत. आता इथून तू याला बालाजी मंदिरात कधी गेलेली आहे? नदीच्या काठी आहे. बरं, कुठल्याही शंकराच्या मंदिरात गेली असेल तर शंकराचे मंदिरं जे जुन्या काळात सगळे बांधलेले आहेत, साधारणतः 100 वर्षापूर्वी जे बांधलेले आहेत, त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट दिसतील. एक तर ते नदीच्या काठी असतील, दुसरं ते नदीच्या काठी असताना एक गर्भगृहात आहे, आतमध्ये आहे आणि आतमध्ये त्याच्यावर पाण्याचं हे लावलेलं आहे, गळती लावलेली आहे. तर त्या गळतीचा जे संकेत आहे ते खरं पाहिलं तर ते शिवपिंड जी आहे ती, तिथे असा एक प्रश्न यायला पाहिजे की ती गळती तिथं का लावलेली आहे, त्याचा अर्थ काय आहे ना. आता इथे का तसा विचार करत आहे, ग्रीष्म ऋतूचा त्याचा संबंध जोडण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर थंडावा सतत पाहिजे आहे. ठीक आहे, मनाला शांतता पाहिजे, बाहेर प्रखर उष्णता आहे आणि अशा ठिकाणी शरीर मन शीत राहील अशी दिनचर्या ग्रीष्म ऋतूत सांगितलेली आहे. तर शिवपिंडाच्या बाबतीत पण तसंच आहे. शिवपिंड हे कालगणन आहे. आपल्याला दिसत आहे ती एक पिंड दिसत आहे, एक त्याच्यावरचं लिंग दिसत आहे आणि त्याच्यावर पाणी टाकलेलं दिसत आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ती मनाला शांत ठेवण्यासाठीची एक प्रक्रिया आहे.
आणि भौगोलिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, म्हणजे निसर्गाच्या रचनेचा जर विचार केला, तर ती कालगणना आहे. त्या काळात कालगणनेसाठी जे खरं पाहिलं तर ती वराहमिहिराचा काळ जो होता, ज्यावेळेस वास्तुशास्त्राचा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करून वराहमिहिरांनी कालगणना प्रस्थापित केली आणि वास्तुदोष किंवा घराची रचना कशी असायला पाहिजे याच्यासाठी एक काळाचा अभ्यास केला. टाईम मॅनेजमेंट ज्याला म्हणू आपण, आणि टायमिंगचा जे आहे म्हणजे सूर्याचा प्रभाव आपण जो त्या दिवशी चर्चा केलेला विषय होता, तर त्याची कालगणना कशी व्हायला पाहिजे याच्यामुळे ती गळती लावली गेली. तो थेंब पडत आहे तो विशिष्ट टायमिंगने पडेल आणि तेवढ्या वेळात तितका वेळ झालेला आहे आणि त्याचा संबंध सूर्याशी लावलेला आहे. तर ते टायमिंग मोजण्यासाठीची ती जुनी घड्याळ होती सोप्या भाषेत. तर नंतर त्यात आध्यात्मिकता आली, म्हणून मग ती कॉर्नरला ठेवलेलं जी गळती आहे ती पिंडाच्या शिवलिंगावर ठेवण्यात आली आणि त्याचाही अर्थ तेच आहे. फक्त आता टायमिंग कोणी मोजत नाही, त्यात पाणी टाकतात किंवा जे काही अमृत टाकतात ते टाकतात आणि ते शिवावर पडत राहते. मग पूजा आली, बाकी सगळ्या गोष्टी आली. पण ते ब्रह्मांडाची पूजा आहे. ते ब्रह्मांडाची पूजा आहे विश्वनिर्मितीसाठी, मानव कल्याणासाठी, विश्वनिर्मितीसाठी किंवा नेक्स्ट प्रोजेनी तयार करण्यासाठी जे लिंगपूजन आपल्या इथं सांगितलेलं आहे ते त्याच्यात आलेलं आहे. लिंगपूजन म्हणजे काय? स्त्रीलिंग आणि पुरुष लिंग याच्या एकत्रीकरणातून नवीन उत्पत्ती आहे. बरोबर आहे ना? ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, बीज एकत्रीकरण आलं तरच बाकीचं होत आहे. तर मग जिथं आपण पिंड पूजन करतो की नाही, सेम ते पण तेच, पण आपण त्याला ते आकार म्हणतो आणि ते ब्रह्मांडाचं रूप आहे. ब्रह्मांडाची ऊर्जा तिथे एकत्र येते आणि तिथं शीतता असायला पाहिजे, मनाची शांती असायला पाहिजे, म्हणून त्याच्यावरती गळती कॉर्नरची त्याच्यावर आली आणि आता ते तिथं पडत आहे. ग्रीष्म ऋतूचा विचार जर केला तर ग्रीष्म ऋतूचं जे गर्भगृह वर्णन केलेलं आहे, थंडाव्याचं वर्णन केलेलं आहे, शीत उपवनामध्ये जाणं किंवा इतर सर्व गोष्टी जे आहे ते सर्व शरीरातले जे क्षय झालेला आहे ते भरून काढण्यासाठी, पाण्याचा जो अंश आहे तो कमी झालेला आहे तो भरून काढण्यासाठी. तर इथं सगळ्या वस्तू पहा ज्या दिलेल्या आहेत ते सर्व थंड आहेत. ठीक आहे. शांत बैठकी असलेले कमरे, ठीक आहे, घरं. त्याच्यानंतर मणी वापरायला सांगितलेले आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चंदनाचे अत्तर किंवा चंदनाचे लेप करायला सांगितलेलं आहे. आणि या दिवसात जे शारीरिक सुख आहे किंवा संभोग क्रिया ही एकदम कमी किंवा न करणं हे सांगितलेलं आहे. कारण धातू आधीच कमकुवत आहे, शरीर आणखीच हे. आपल्या मॉडर्न सायन्समध्ये ना आपल्या याच्यात काय फरक आहे तर आपण पुरुष शुक्र किंवा स्त्री शुक्र असं दोन्ही मानतो. ते लोक याला एक शरीराची प्रक्रिया मानतात, हार्मोनल कंडिशन मानतात आणि त्यांचं उत्सर्जन किती प्रमाणात झालं तरी त्याचा दोष लागत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्या याच्यात आयुर्वेदामध्ये सर्व धातूचा सार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि सर्व धातूला बल देणारं ते आहे. तर त्याचा वापर अतिशय कमी प्रमाणात झाला पाहिजे आणि त्याचं संरक्षण केलेलं पाहिजे, म्हणजे ते स्टोअर्ड न करता त्याची ऊर्जा शरीराला मिळाली पाहिजे, अशा हिशोबाने त्याचं वर्णन केलेलं आहे. उन्हाळ्याच्या वेळेस धातू खूप जास्त थकलेले असतात, शरीर खूप जास्त उन्हामुळे त्रस्त असेल आणि पाण्यासाठी पाणी मिळत नाही आहे किंवा शरीराची उष्णता खूप वाढत आहे, अशा वेळेस धातूचं बल रक्षण करणं हे तिथं अपेक्षित. पुढं वर्षा ऋतुचर्या का सौद्धांतिक आदान काल में मनुष्यों का शरीर दुर्बल रहता है और दुर्बल देहों में जठराग्नि तो दुर्बल रहती है. वर्षा ऋतु में वातादी दोष से वह और भी दुर्बल हो जाती है. वर्षा ऋतु में भूमि से निकलने वाले बाष्पों से पानी बरसने से तब जल का अम्ल विभाग होने से जब अग्नि का बल क्षीण हो जाता है तब वात आदि दोष प्रकोपित हो जाते हैं. इसलिए वर्षा ऋतु में सभी विधियों का पालन करना चाहिए. वर्षा ऋतूमध्ये आता जसं अग्नीमुळे तप्त झालेला ग्रीष्म ऋतू आहे, आता काय होईल, एकदम निसर्गामध्ये हा बदल का झाला तर अग्नी इतकं प्रदीप्त व्हायला लागला, सूर्याचं एवढं प्रबळ उष्णता जी आहे ती जाणवायला लागली. तर यावेळेस काय होतं की पूर्ण जलांश जेव्हा शोषून घेतल्या जाते त्यावेळेस तो बाष्परूपात जेव्हा वर जातं तेव्हा वरचं पण टेम्परेचर डिस्टर्ब होतं. आता काय होईल की जसं
एक विशिष्ट लेवलपर्यंत बाष्प वर जाईल, ते स्टोअर होत राहील. तर त्याला एक लिमिटेशन आहे वर, है ना. आणि पाण्याचा जडपणा जो आहे तो जसजसा ढगाच्या काही विशिष्ट लेवलपर्यंत जाईल तेव्हा त्याला खाली येणं गरजेचं आहे. मग ते पाणी स्वरूपात किंवा पावसाच्या स्वरूपात खाली येतं. मग ही टायमिंग कुठपर्यंत आहे, तर एक साधारणतः बौद्ध पौर्णिमा आहे, ग्रीष्म काळ संपल्यानंतरचा काळ आहे. वैशाख ऋतू संपला, वैशाख ऋतूनंतरही पावसाळ्याच्या आधी आधी घरमाते म्हणून एक आपला महिना असतो की ज्यामुळे खूप घाम निघतो. तर तो चालवायला लागला, घाम खूप जास्त निघायला लागला की आता इथपर्यंतची अवस्था येते की आता ते पाणी वर स्टोअर होत नाही. मग त्यावेळेस पाऊस पडायला लागतो, तेव्हा वर्षा ऋतूची सुरुवात होते. पण अशा वेळेस शरीराचे दोष तर खूप थकलेले असतात. म्हणजे धातू जे थकलेले आहेत उष्णतेमुळं, ते एकदमच अग्नी वाढवू शकत नाही. आता समजा खूप अग्नी वाढली, खूप पाणी वर चाललं गेलं आणि ते एकदम पडलं, तर काय होईल? आहे तोही अग्नी विझेल. जो शिल्लक थोडा थोडा राहिलेला आहे भुकेच्या बाबतीत, शरीराच्या ताकदीच्या बाबतीत, त्याला ती एकदम येणारी जी फ्लिप कंडिशन आहे, चेंज होणारं जे वातावरणातला बदल आहे, तो सहन नाही होणार. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये शारीरिक जी उष्णता आहे ती जरी थंडाव्यानं बाहेरून थंड वाटत असेल, पण आतमधला अग्नी प्रज्वलित नाही आहे. त्यामुळे तिथं आणखी काळजी घ्यायला सांगितलेली आहे. कारण निसर्गामध्ये पाहशील तर उन्हाळ्यापेक्षा पडझड जास्त होते ती पावसाळ्यात होते. कारण की एकीकडे उन्हाळ्याचा तप्त झालेला, हां पूर्ण टाक, त्यात बसते का पहा. 1 मिनिट काय करशील, त्यात एवढ्या भांड्यात बसेल का? हां बसते का? तर ते पूर्ण जे उन्हाळ्याची आलेली उष्णता आणि पावसाळ्याची सुरुवात याच्यामध्ये काय होते की वारा जो आहे सैरभैर होतो, त्याला कमी जागेत जास्त व्याप्ती पाहिजे असते. म्हणून त्याच्यामध्ये स्पीड जास्त आहे, ढगांची हालचाल जास्त होत आहे हवेमुळे, आणि मग पाऊस पडत आहे. तर अशा वेळेस वातावरण डिस्टर्ब असल्यामुळे निसर्गामध्ये सगळ्यात जास्त नुकसानदायक स्थिती तयार होते. आणि म्हणून मग पाहशील तू की जुने झाडं पडणं किंवा झाडं कुजलेले झाडं पडणं किंवा झाडं उखळून जाणं हे सगळ्यात जास्त पावसाळ्यात दिसतं. कारण त्यावेळेस वातावरण कन्फ्यूज अवस्थेत असते किंवा एक अशा अवस्थेत असते की जुनं पाडायचं आणि नवीन उत्पत्ती करायची. कुठली पण गोष्ट अचानक जेव्हा घडते ना, निसर्गातही किंवा प्रसंगातही, तर त्याच्यानंतर काहीतरी चांगल्या गोष्टीची उत्पत्ती होते. तर ती चांगली गोष्ट म्हणजे काय, निसर्गाचं नवीन रूप ते पावसाळ्यानंतर दिसायला लागतं. अग्नी जरी मंद असला तरी त्याच्यात नवीन जोश भरण्यासाठी ते पाऊस, ओलावा जो आहे तो काय करते की कमी अग्नीवरही नवीन गोष्टी प्रज्वलित करते. मग बीजाचं फुटणं, बीज अंकुरित होणं किंवा नवीन बीज जमिनीत पडल्याबरोबर ओलाव्यामुळे वर येणं, या सगळ्याला कमी ऊर्जा लागते, अग्नी कमी लागते. इथं खूप जास्त ऊन चालत नाही, खूप जास्त पाणी पण चालत नाही, पण थोडं ऊन थोडं पाऊस असं जेव्हा खेळ चालू होते, मग हळूहळू शरद ऋतूपर्यंत सगळ्या जमिनी हिरव्या होतात. तेच इथं वर्षा ऋतू दिसत आहे. त्याच्यात आणखी एक गोष्ट आहे, वर्षा ऋतूमध्ये पाणी जे आहे ते आम्लपाकी सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय की आता पहा, उन्हाळ्यात काय होतं की खूप जास्त मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळं जमिनीवर धूळ, निसर्गात धूळ असते, वावटळी लागतात, है ना. वावटळी आहे आणि त्या वावटळी एकदा तयार झाल्यानंतर ते बाष्पीभवन झालेलं पाणी खाली पडत आहे. एक नकळत एक गोष्ट काय होते की अशुद्धी पण त्याच्यासोबत जाते ना, अशुद्धी पण जाते जमिनीवरची. तर ती अशुद्धी सहित पाणी खाली येत आहे, मग त्याला आम्लता येते. आम्लता इथं एकाच वेळेस अशुद्धीसोबत आहे आणि नवीन पाणी आहे, वरून डायरेक्ट जमिनीवर आलेलं आहे. जमिनीवर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर नदी नाल्यात वाहताना ते पाणी आता स्थिर नाही आहे, त्यात मिक्सअप आहे, कचरा आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तू पाहशील की उन्हाळ्यानंतर जे पहिले काही पाऊस होतात त्याच्यामध्ये जे पाणी साचलेलं दिसते, तर ते पाणी असं स्थिर नाही आहे, गढूळ पाणी आहे. आणि त्या गढूळ पाण्यालाच आम्लविपाकी पाणी असं आपण म्हणू शकतो. मग काही दिवसानंतर ते स्थिर होते पुढे. आता कोणत्या ऋतूत सांगितलेलं आहे की शरीराला एकदम आळस कधी करायला सांगितलेलं आहे, सोप्या शब्दात आपल्याला समजेल अशा शब्दात
तर आळस ग्रीष्म ऋतू, वसंत संपल्यानंतर आळस करायचा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला. मग त्याच्यानंतर शरीर ॲक्टिवेट झाल्यानंतर पुन्हा व्यायाम वगैरे सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. इथे पण मैथून कर्म जे आहे ते निषिद्ध सांगितलेलं आहे. पाणी पिताना कुठलं पियायचं, व्यायाम कुठला करायचा, दुपन कर्म, वाफ घ्यायची की नाही, ह्या सगळ्याबद्दलची जी आहे थोडीसं शरीराला आराम मिळावा म्हणून ह्या गोष्टी निषिद्ध सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. वर्षा ऋतू में आहार. एक मिनिट करून घेऊ. वर्षा ऋतु में आहार. वर्षा ऋतु में भोजन या पेय पदार्थों को संस्कृत करके थोड़ी मात्रा में मधु मिलाकर प्रयोग में लाए. वर्षा संध्यावत के कारण जिन दिनों में विशेष ठंडक हो, उन दिनों में वातजन्य विकार की शांति के लिए प्रधान रूप से आम्ल नहीं, कल नहीं थे, थोड़ा लेट हो गया. आज है बच्चे, जाओ पीछे जाओ. मैं 11 बज गए मम्मी भाई हाँ. अभी तक नहीं आए. 11 बज गए. ये ना. आता इथे पहा एक महत्त्वाची गोष्ट जी सांगितलेली आहे, इतर ऋतूमध्ये आणि याच्यामध्ये फरक दाखवलेला आहे की जे जेवणाचे पदार्थ आहे, पेय पदार्थ को सुसंस्कृत करके थोडी मात्रा में मधु मिलाया जाए. याचं काय महत्त्व आहे, का केलं असेल असं? मधु जे आहे कफ त्रिकोणाला आहे. ठीक आहे. आणि वर्षा ऋतूमध्ये काय होतं की अचानक गारठा तयार होतो है ना. वातावरणातला गारठा जो आहे तो शरीराला बाह्य भागाकडून त्रास देत आहे, पण अग्नी जे आहे ते मंद आहे. वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद आहे, बरोबर आहे. आता एकाच वेळेस काय होईल की बाहेरची थंडी आणि आतला अग्नी, म्हणजे बाहेर थंडी इतकी जास्त आहे की त्या पाण्याचा किंवा उलटपुलट जे काही वातावरण होत आहे, वादळ येत आहे, पाऊस पडत आहे, गारठा होत आहे, तर याच्यामुळे जी भूक आहे ती नष्ट होऊ नये पूर्णतः. म्हणून त्याला एकीकडे कफ कमी करणारं पण आणि अग्नी वाढवणारं पण असं जे पाणी प्यायला आहे ते सांगितलेलं आहे. वेगवेगळे पेय पदार्थ पित असताना त्यात थोडं मध टाकून पिया, कारण पाण्यामुळे पुन्हा आणखी अग्नी मंद होऊ नये. तर निसर्गाचे नियम असाल की पाणी टाकले की अग्नी विझते, पाणी पिताना पण ते मध टाकून पियायला सांगितलं. बरेचदा एक तू पाहत असशील की वजन कमी करण्याच्या हिशोबाने ते पाण्यात मध टाकून पितात है ना, किंवा तुमचं लिंबू टाकून पितात. तर हे तर म्हणजे आता ते ट्रेंड असतं. ठीक आहे. पण त्याचा खरा उपयोग पावसाळ्यात करायला पाहिजे.